भैरवनाथ महाराजांच्या अण्णा थोडं पुढे या ना. या पवित्र अशा प्रांगणामध्ये जिल्हा परिषद वराळे आणि इंजुरी या गटातील उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. या गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार पल्लवीताई गणपतराव दाभाडे आणि राजेश भाऊ खंडक यांचा प्रचार आपल्या नवला कुंभरे गावातून सुरू करतोय. सर्वच सन्माननीय मान्यवर खऱ्या अर्थाने ज्यांनी पक्षाला साथ दिली आणि पक्षासोबत राहायचं ही भूमिका घेतली ते सर्वच माझे जीवाभावाचे सहकारी असतील, वडीलधारी असतील, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करतो. काय झाले, कशा पद्धतीने या गटात आणि गणामध्ये राजकीय खेळ्या खेळल्या, आता आपल्याला त्या भानगडीत जायचं नाही. झाले ते त्यांचं त्यांच्या पाठी कशाला वाचो. आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना एक वैचारिक लढत असली पाहिजे. ज्या उमेदवारांना आपण मतदान देणार आहोत हे भविष्य काळामध्ये आपले कशा पद्धतीने प्रश्न सोडवतील हे सर्वसामान्य जनतेपर्यंत वाड्यापाड्यापर्यंत पोहोचवायचं काम खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला आता सर्वांना करायचंय. या मावळच्या मायबाप जनतेनं सुनील शेळकेला दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि प्रत्येक गावात प्रत्येक भागात वाड्यापाड्यावरती आपण जी काही विकास कामं करतोय, इथले प्रश्न सोडवतोय, इथल्या प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतोय आणि आगामी काळामध्ये सुनील शेळके सोबत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजय करावे आणि आपल्या गावाचा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करावा हे देखील आव्हान आपण केलं पाहिजे. या भैरवनाथ मंदिरामध्ये अनेक आरोप ज्यांनी केले ते इथं येऊन स्वतः सुनील शेळकेनं जे काय खरं खोटे ते करायचं काम केलं. आता शेजारी आमचे संतोष भाऊ आहे, फक्त आता ते मागचं सांगत नाही पण कालचं नक्की सांगितलं पाहिजे. काल काय झालं, काल सुद्धा सांगितलं सकाळी भारतीय जनता पक्षाची जरी उमेदवारी समोरच्याला जाहीर झालेली असली तरी एबी फॉर्म अजून दिलेला नाही. तर एबी फॉर्म मध्ये संतोष जांभूळकरांना जर तुम्ही समोर उमेदवारी देत असाल तर संतोष भाऊ देखील घ्यायला तयार आहेत. पण तुमचं नवला कुंभरे गाव एक ठेवा, गावात दुफळी होऊन देऊ नका हे सुद्धा सुनील शेळकेने सांगितलं होतं. पण त्यात सुद्धा 3 वाजून गेले, वेळ संपली. एबी फॉर्म येतोय 4 वाजता विचारलं, एबी फॉर्म येतोय 4:30ला विचारलं येतोय, 5 वाजले, 6 वाजेपर्यंत सांगितलं संतोष भाऊ जांभूळकरांकरता भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म येतोय आणि नवला कुंभऱ्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र कळलकरला उमेदवारी दिली जाते. संध्याकाळी 6:30 वाजता माझा फोन घ्यायचा बंद केला. मी विठ्ठलाला शिंदेच्या फोनवरून फोन केला आणि म्हणाला, अरे संतोष जांभूळकर तुमचे उमेदवार झाले, त्यांना एबी फॉर्म द्या. एला त्यांचं नाव आणि बीला संतोष जांभूळकरांचं नाव, एला नाव असतो तो खराब उमेदवार आणि बीला जो असतो तो जर ए वाल्याला काही चूक आली त्रुटी आल्या तो फॉर्म बाद झाला तर बी वाला असतो. फक्त खेळवायचं पोटात एक आणि होटात एक हे जे काय या उमऱ्यातल्या भाजपच्या नेत्यांनी केलं. मला एवढं सांगायचंय, मी स्वाभिमानाने या उमऱ्यात आज आलेलो आहे. या स्वाभिमानानं तुमच्या पाठीमागे उभा आहे आणि जे प्रामाणिकपणे केलं त्या प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये पल्लवीताईला आणि राजेश भाऊला साथ द्या एवढी तुम्हाला विनंती करतो. आपण कामं करतोय, आपण प्रश्न सोडवतोय. समोरचे लोक 15 दिवसाकरता आलेले, समोरचे मंडळी 15 दिवसाकरता आलेले. 15 दिवसानंतर हे तुम्हाला परत कुणी दिसणार नाहीत. 15 दिवसानंतर हे परत तुमचे प्रश्न सोडवायला सुद्धा येणार नाहीत. 15 दिवसानंतर माझ्या ठाकरवरतीच्या वाड्यापाड्या राहणाऱ्या लोकांना घर द्यायला येणार नाही. हा सुनील शेळके तुमची घर बांधून द्यायला येणार आहे, लक्षात ठेवा.
तुमचे जातीचे प्रमाणपत्र सुनील शेळके देतोय, रेशन कार्ड काढून सुनील शेळके देतोय, तुम्हाला शासकीय योजना सुनील शेळके काढून देतोय. हे लोक परत तुमच्याकडे येणार नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये पल्लवीताई असेल, राजेश भाऊला घड्याळ फक्त बघायचं, घड्याळाच्या पलीकडे आपण दुसरं काही बघायचं नाही, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि आज हा उमेदवार कोण आहे, कशा पद्धतीने आहे, ह्यापेक्षा सुनील शेळकेने जे काय केलं, तुमच्याकडे फक्त 2 मतं मागायला आलाय. 5 वर्षामध्ये मला 1 मतदान करा आणि आता पल्लवीताईला आणि राजेश भाऊला करा. तुमच्याकडनं परत 5 वर्षात काही मला अपेक्षा नाही. तुम्ही जे जे माझ्यावरती जबाबदारी द्याल, जी जी अडचणी सांगाल, जी कामं सांगाल, ती सोडवायची जबाबदारी या दोघांसोबत माझी देखील असणार आहे. पण आपण येणाऱ्या काळामध्ये आजपासून 15 दिवस माझ्या आया बहिणीनं सांगितलं मंदिरात, आता 5 दिवस सगळं 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी बाजूला ठेवा आणि आपल्या दोन्ही उमेदवारांकरता वेळ द्या. 5 तारखेचा गुलाल ह्याच भैरवनाथाच्या प्रांगणात आपल्याला जिंकवून जायचं आणि करून दाखवायचं आहे. आपण सगळे मंडळी जीवाभावानं जातीपातीच्या धर्माचं राजकारण न करता विकास कामांना आणि अडचणी उभं राहणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभं राहून आपण घड्याळाच्या उमेदवारांना साथ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.